Hello friends, I'm Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. So friends, today we are going to learn one of the interesting topic that is the history or the story of tea. But before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. Next paragraph मध्ये let's see. Yet another legend tells us one more story be told about this tea. टीच्या हिस्ट्रीबद्दल आणखीन एक स्टोरी अशी सांगितली जाते काय की दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेम्ड बोधिधर्मा. बोधिधर्मा नावाचा एक बुद्धिस्ट मॉन्क मॉन्क ज्याला आपण भिक्षुक किंवा पुजारी म्हणू शकतो होता. बोधिधर्मा वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. असं म्हटलं जातं की ह्या बोधिधर्माने या भिक्षूने पहिल्यांदा चहाचा पेय म्हणून त्याचा यूज केला. ही वॉज कीन, ही वॉज व्हेरी क्युरियस, इंटरेस्टेड. तो खूप का त्याने त्याचा यूज केला, त्याला असं काय जाणवलं हे पिल्यानंतर. ही वॉज कीन, ही वॉज व्हेरी इंटरेस्टेड, ईगर. तो खूप उत्सुक होता टू फाइंड हर्ब मीन्स दिस टाइप ऑफ मेडिसिनल plant we can say, or a medicinal plant which could help him to stay awake and alert for long period of time in prayer and meditation. So हे बोधिधर्मा जो मॉन्क होता तो ही वॉज ऑलवेज मेडिटेटिंग. तो नेहमी ध्यानधारणा करायचा, प्रेयर करायचा आणि त्या ध्यानधारणेसाठी त्याला नेहमी कॉन्शियस राहावं लागायचं, अलर्ट राहावं लागायचं. परंतु जेव्हा त्याने हे टी त्याचे इफेक्ट जाणवला की तो जास्त काळ काय करू स्वतःला अलर्ट ठेवू शकला अँड जास्त काळ तो मेडिटेशन करू शकला. गेट इन्फॉर्मेशन दॅट द टी लिव्ज टी प्लांट्स आर इट इज अ हर्ब ऑर ए मेडिसिनल प्लांट आहे आणि तो आपल्याला उपयुक्त आहे. कन्सिडरेबल ॲज इट कॅन मेक इट फॉर a long period of time in a prayer and meditation. After considerable search and trial, याचे बरेचसे त्याच्यावरती रिमार्केबल कन्सिडरेबल सर्च केल्यानंतर, शोध घेतल्यानंतर, आणखीन बरेचसे एक्सपेरिमेंट केल्यानंतर बोधिधर्मा भिक्षुकला एक माहिती मिळाली आणि ती म्हणजे ही फाउंड दॅट चिविंग लिव्ज फ्रॉम द टी श्रब. या चहाच्या श्रब म्हणजे प्लांटपासून जी चहाची लिव्ज आहेत, पानं आहेत, ते जर आपण चगळली किंवा तोंडामध्ये टाकली तर त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो. इट अफेक्टेड ॲज अ स्टिम्युलंट. त्याचा आपल्याला काय शरीरावरती पण एक स्टिम्युलंट, एक उत्तेजना निर्माण होती, म्हणजे एक उत्साह, एनर्जी निर्माण होते अँड हेल्पिंग हिम स्टे अवेक. अँड त्याची त्याला काय हेल्प झाली की स्टे अवेक म्हणजे तो जास्त काळ दीर्घकाळ जागा राहू शकला, म्हणजे झोप येत नव्हती, झोप येण्याचं कमी झालं. सो जागे राहण्यासाठी याचा त्याला यूज झाला. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमॉंग हिज डिसिपल्स इन चायना. सो अशा प्रकारे दिस बोधिधर्मा मॉन्क, या बोधिधर्मा मॉन्कने इंट्रोड्यूस दिस टी प्लांट अमॉंग हिज डिसिपल्स इन चायना. चीनमध्ये, चीनचाच तो पण होता, त्याच्या डिसिपल्समध्ये, त्याच्या बाकीच्या इतर डिसिपल्स म्हणजे शिष्यामध्ये, त्याचे जे शिष्य होते बाकीचे, त्या लोकांना त्याची पहिली त्याने सुरुवातीला इंट्रोड्यूस केलं. म्हणजे ही हॅज गिवन द फर्स्ट इन्फॉर्मेशन ऑर टोल्ड अबाउट दिस टी प्लांट. त्या टी प्लांटबद्दल त्याने माहिती, त्याची इंट्रोडक्शन केलं, त्याची त्याला ओळख करून दिली. इट इज सेड दॅट जापनीज प्रिस्ट, असे म्हटलं जातं की जपानचा एक प्रिस्ट होता, धर्मगुरू ज्याला आपण म्हणू शकतो, जापनीज प्रिस्ट, स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर. याच बुद्धिस्ट टीचरकडे, बोधिधर्माकडे तो अभ्यासासाठी आलेला होता, स्टडी करण्यासाठी. इन चायना, चीनमध्ये आला होता. कॅरी टी सीड्स, आणि त्या डिसिपल्सने जेव्हा तो परत जपानला गेला चीनमधून, तो जाताना तो टीचे सीड्स, या टी प्लांटचे जे सीड्स किंवा बिया आहेत त्या घेऊन गेला जपानमध्ये. अँड लिव्ज बॅक होम विथ देम. चहाची बिया आणि त्याची पानं तो जाताना घेऊन गेला. कोण? जापनीज प्रिस्ट. कुठे आलेला होता? या चीनच्या बोधिधर्माकडे शिकण्यासाठी, विद्या प्राप्त करण्यासाठी. सो चहाचा प्रसार चीनपासून जपानकडे गेला. इट गोज टुवर्ड्स दी जपान ऑल्सो. नेक्स्ट इन्फॉर्मेशन वी गेट फ्रॉम अबाउट इट. टर्किश ट्रेडर्स, देशातले जे ट्रेडर्स, तिथले जे व्यापारी होते, ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन बॉर्डर ऑफ मंगोलिया. ते सुद्धा मंगोलिया आणि टर्कीच्या बॉर्डरवरती चहाचा सौदा करून व्यापार करू लागले. इट स्प्रेडेड टुवर्ड्स टर्की अँड मंगोलिया वी कॅन से. इन फॅक्ट द स्टोरी गोज दॅट चायनीज एम्परर, पुढे आणखीन याची स्टोरी पुढे असे सांगितली जाते की वन मोर चायनीज एम्परर वॉज देअर. दुसरा एक चायनीज एम्परर होता, त्याचं नाव हुई त्सुंग, वॉज सो टेकन अप विथ टी
that set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea testing tournaments in the court. And one more emperor was in China. Chinaमध्ये दुसरा एक emperor होता. His name was Emperor हुई Tsung. Was taken up म्हणजे त्याने एक सुरुवात केली. He started कशाला सुरुवात केली? विथ टीच्या बाबतीमध्ये, चहाच्या बाबतीमध्ये त्याने अशी एक सुरुवात केली होती. काय सुरुवात केली होती? दॅट ही सेटअप अ रिसर्च. त्याने एक असं संशोधन केंद्र उभा केलं. किती वनस्पती किती उपयुक्त आहे, व्हॉट इज द बेनिफिट्स ऑर ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस टी प्लांटसाठी. ही हॅज क्रिएटेड वन सेटअप फॉर रिसर्च इन टू द बेस्ट टी विस्किंग मेथड. म्हणजे चहाची बेस्ट टी बनवण्यासाठी चहाचे एक चांगल्या प्रकारचे टी प्लांट क्रिएट करण्यासाठी त्यांनी रिसर्च एक सेंटर तयार केलं. अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग, आणि त्यांनी टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट इन द कोर्ट. त्याच्या कोर्टमध्ये, दरबारामध्ये त्यांनी टुर्नामेंट सुरू केल्या. जसं की क्रिकेटच्या टुर्नामेंट्स असतात, म्हणजे एक स्पर्धा, कॉम्पिटिशन्स कशाचं काय म्हणून टी मेकिंग अँड टी टेस्टिंग. जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा चहा कोण बनवू शकतो आणि त्याची टेस्ट कोणाची चहाची ते चांगले. सो दिस टाईप ऑफ कॉम्पिटिशन ही हॅज स्टार्टेड इन हिज कोर्ट. द एम्परर हुईत्सुंगने हे त्याच्या म्हणजे एवढा चहाचे ते त्यांना आवडणारे पेय होतं ह्या एम्परर लोकांना. टी माइंडेड वॉज ही, अशा प्रकारचा चहाचा चाहता आपण म्हणू शकतो. ही वॉज सो टी माइंडेड ही दॅट एम्परर वॉज दॅट ही फेल टू नोटीस. द चहाच्या रिसर्चमध्ये आणि टुर्नामेंट्समध्ये ही वॉज सो मच इन्वॉल्ड. एवढा गुंतून गेला की त्यांचं लक्षच गेलं नाही. ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युली टेकन ओव्हर हिज एम्पायर. त्याच्या साम्राज्यावरती मंगोलियाने अटॅक करून साम्राज्य स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं, तरी दॅट हुईत्सुंगला ही डिडंट नो. त्याला काही समजलं नाही, माहिती नाही. सो ही वॉज टोटली इन्वॉल्ड इन टी रिसर्चिंग अँड टी टुर्नामेंट्स. या बाकीच्या चहाच्या संदर्भामध्ये रिलेटेड त्या गोष्टी करत राहिला आणि त्याचं राज्य देखील गेलं. सो दिस वॉज ऑल्सो वन ऑफ द स्टोरी वॉज टोल्ड अबाउट टी. चहाबद्दलची ही एक स्टोरी सांगितली जाते. दस अशा प्रकारे द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी स्प्रेड टू जपान. So China to Japan, then Europe and England. So all over the world, most of the countries of the world, that teas ड्रिंकिंग हॅबिट स्प्रेडेड. चहाची पिण्याची सवय सगळीकडे वाढू लागली. वेर इट बिकम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमॉंग द पीपल. अँड नाव डेज अँड फ्रॉम दोज डेज, तेव्हापासून आणि आजपर्यंत देखील हे एक फॅशनेबल झाले चहा पिणं वगैरे. हाऊ डिड दिस मॅजिकल बिवरेज गेट इट्स नेम? नाव वी शॅल सी द हिस्ट्री अबाउट दिस टी. की चहा किंवा टी हे नाव कशा प्रकारे मिळालं. मॅजिकल बिवरेज गेट इट्स नेम. द चायनीज कॅरेक्टर, एक चीनमध्ये जे वेगवेगळे ड्रामा कंपनीजमध्ये ॲक्ट करणारे जे ॲक्टर्स होते, त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर होतं, त्याचं नाव होतं TU. चायनीज कॅरेक्टर TU वॉज फर्स्ट यूज इन अर्ली इन्स्क्रिप्शन टू डिस्क्राईब टी. म्हणजे चहाचं वर्णन करणारा तो जो कॅरेक्टर होता, वर्णन करून सांगणारा समोरच्या, जसं आपण डिस्क्राईब करणारा, त्याचं नाव होतं TU होतं. बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर, नंतर एक नवीन कॅरेक्टर त्या चीनमध्ये निर्माण झालं. हिज नेम वॉज CHA, चा, वॉज डेव्हलप टू रेफर स्पेसिफिकली टू टी. म्हणजे चहाचं विशेष करून डिस्क्रिप्शन सांगण्यासाठी जे नवीन कॅरेक्टर किंवा ॲक्टर तयार झाला चा नावात. द वर्ड चा, हा जो CHA चा जो वर्ड आहे, शब्द आहे, इज नाव समटाइम्स यूज इन इंग्लिश. इंग्लंडमध्ये या चाचा यूज, शब्दाचा यूज इंग्लिश पीपल करतात टू रेफर टू चायना टी. चायनीज टीसाठी हा शब्द यूज करतात चा. ॲक्च्युली चा हे चायनीज टीचं ॲडव्हर्टाइजमेंट करणाऱ्या एका ॲक्टरचं ते नाव, की तो चहाचे ॲडव्हर्टायझिंग करायचं, थोडक्यामध्ये डिस्क्रिप्शन द्यायचं, म्हणून आज देखील त्या चाला चायनीज टी म्हणून ओळखलं. सो दिस इज द लिटल बिट हिस्ट्री. अँड ॲज वेल ॲज नो इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय. आणि जर आपल्या इंडियामध्ये बघितलं, हिंदी वर्ड चाय किंवा मराठी वर्ड चहा, सो इट इज रिलेटेड टू दॅट कॅरेक्टर चहा. ते चीनच्या कॅरेक्टर चहाचं रिलेटेड आहे, which is used all over India to refer to. So today there is a connection, Hindi word chai and Marathi word chaha, to the character of that Chinese character CHA, cha. Next paragraph, how did tea first come to India? तर इंडियामध्ये चहा
पहिल्यांदा केव्हा आला. हिस्टोरियन्स थिंक दॅट इतिहासकार असे विचार करतात दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट सिन्स एन्शंट टाइम्स. इंडियन हिस्टोरियन्स असं सांगतात इतिहासकार की भारतामध्ये हे चहा प्राचीन काळापासून होता, पण त्याचा यूज चहा म्हणून पिण्यासाठी पेय म्हणून केला जात नव्हता. सो इट वॉज यूज ॲज अ मेडिसिनल प्लांट, ॲज अ हर्ब, एक औषधीय वनस्पती म्हणून इथे प्राचीन काळापासून इथे भारतामध्ये त्याचा यूज केला जात होता. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर अंटिल द ब्रिटिश बिगॅन टू इस्टॅब्लिश प्लांटेशन इन द 19th सेंचुरी. 19व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी, ज्याचे ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य एक सुरुवात आलेले होते, की त्यांनी चहाचे मळे इथे प्लांटेशन सुरुवात केली, लावायला सुरुवात केली आणि त्यांनी चहा पिण्याची सुरुवात केली. टी लिव्हच्या प्लांटपासून टी पावडर बनवून चहा बनवायची सुरुवात त्यांनी केली. तोपर्यंत इन इंडिया दॅट टी प्लांट वॉज जस्ट युजिंग फॉर अ मेडिसिनल प्लांट म्हणून त्याचा यूज फक्त ते केला जातो. 1770 पर्यंत द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट टू ग्रो टी इन भूटान अँड आसाम. ते 19th सेंचुरीमध्ये 1770मध्ये ब्रिटिश इंडिया कंपनीमध्ये आसामच्या आणि भूटानच्या रिजनमध्ये एरियामध्ये चहाचे मळे लावण्याचा बराचसा त्याने प्रयत्न केला, बट तो इट वॉज फेल्ड. तो अनसक्सेस ठरलेला आहे, अनसक्सेसफुल. विथ सीड्स फ्रॉम चायना, चायनामधून सीड्स आणून तिथे मळे लावण्याचा प्रयत्न केला. ऑल्दो दिस अटेम्प्ट, परंतु त्यांचे हे अटेम्प्ट फेल झाले सुरुवातीला त्यांचे प्रयत्न. द बॉटनिस्ट रॉबर्ट ब्रूस, एक वनस्पती शास्त्रज्ञ, बॉटनिस्ट, his name was Robert Bruce, in 1823 discovered tea plant growing wild in the upper Brahmaputra valley. ते ब्रह्मपुत्राची दऱ्याखोऱ्यामध्ये वरच्या भागावरती, की तिथे त्याने हे टीचं प्लांट्स ग्रोईंग, तिथे वाढ होत आहे, त्याने त्याच्या निदर्शनास आलं. इन मे 1838 आणि त्याच्यानंतर 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. मग त्यानंतर या ब्रह्मपुत्र व्हॅली म्हणजे किंवा त्या आसामच्या भागामध्ये चहाचे मळ्याला सुरुवात झाली आणि 1838मध्ये 1838 द फर्स्ट इंडियन टी, इंडियामध्ये उत्पादित केलेला तो चहा फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल, म्हणजे पब्लिक सेलसाठी तेथील लोकांना इंग्लंडमध्ये विक्रीसाठी इथून चहा पहिल्यांदा पाठवण्यात आला. सिन्स देन, तेव्हापासून इंडिया हॅज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. सो वी कॅन इनडायरेक्टली से फ्रॉम 1838 ऑनवर्ड्स, 1838च्या नंतर इंडिया बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. जगामध्ये सर्व महत्त्वाचा देश म्हणून चहाचं उत्पादन घेणारा त्याचं नाव लौकिक मिळालं, आपण असं म्हणू शकतो. सो दिस इज अ लिटल बिट हिस्ट्री अबाउट द टी. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. जे चहा पिणारे लोक आहेत आणि ते क्लेम करतात, ते असं एक सांगतात, अकॉर्डिंग टू देम, दॅट नॉट बाय सायंटिस्ट, बाय टी लवर्स, they claim that it reduce means it ते कमी करतो, काय रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर, थोडा कॅन्सरचा रिस्क धोका कमी करण्यामध्ये हेल्प करतो. कंट्रोल ब्लड प्रेशर, फाईट व्हायरसेस इन अवर बॉडी अँड ॲक्च्युली हेल्प अस लिव्ह लॉंगर, म्हणजे दीर्घकाळ जगण्यासाठी आणि वेगवेगळ्या आजारावरती सुद्धा याचा यूज केला जातो. सो असे काही सांगितलं जातं. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड रेडिकल्स. आपल्या शरीरामध्ये रेडिकल्स, एक समूह पेशी समूह निर्माण होत असतात. दे कॅन डॅमेज अवर बॉडी अँड आवर हेल्थ, आणि त्या पेशी आपल्या बॉडी डॅमेज करण्यामध्ये आणि हेल्थ डॅमेज करण्यामध्ये रिस्पॉन्सिबल असतात. परंतु टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स कॉल फ्लेवरॉइड. परंतु टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, म्हणजे असे जे डॅमेजिंग करणाऱ्या सेल्सला मारण्यासाठी, डिस्ट्रॉय करण्यासाठी अँटीऑक्सिडंट फ्लेवनॉइड्स नावाचा अँटीऑक्सिडंट टीमध्ये आहे. सायंटिस्ट बिलीव्ह दीज हेल्प टू प्रोटेक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट द फ्री रेडिकल्स. सो अशा प्रकारे जे बॉडीमध्ये आपल्या फ्री रेडिकल्स निर्माण होतात, जे बॉडीला डॅमेज करतात, ते होऊ नये म्हणून त्याच्यावरती एक मेडिसिन म्हणून हे टीमधील जे घटक आहे अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लेवनॉइड घटक, इट इज व्हेरी इफेक्टिव्ह अकॉर्डिंग टू द सायंटिस्टनुसार हा एक खूप इफेक्टिव्ह आहे, म्हणजे बॉडी डॅमेज करण्यापासून बचावतो. फॉर मेनी पीपल टी इज पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. ओके, सो इट इज जनरल
all over the world. Tea is a popular drink to have with the friends. In many countries around the world, जगामधील जो most of the countries, tea drinking is an important social occasion. आज सुद्धा काही चहा पिणं म्हणजे एक महत्त्वाचा सोशल ओकेजन म्हणजे एक सामाजिक समारोह किंवा प्रसंग असं निमित्त चहाचे समारोह होतात. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज. विशेषतः इथे सांगितलेले आहे की इन दोज कंट्रीज दे हॅव ए स्पेशल सेरेमनीज, स्पेशल प्रोग्रॅम्स फॉर टी. चहासाठी एक विशिष्ट प्रोग्रॅम्स ते अरेंज करतात अँड ट्रॅडिशन त्यांची ही परंपरा देखील आहे. दिस सेरेमनीज गिव्ह पीपल द टाईम टू रिलॅक्स अँड एन्जॉय द टेस्ट अँड द स्मेल ऑफ द टी. ज्याप्रमाणे इंडियामध्ये आपण इकडे वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल सेलिब्रेट करतो, ॲज सेम इन जपान, चायना, रशिया देर आर ऑल्सो लाईक अ फेस्टिवल टी सेरेमनीज. आपल्या इकडच्या फेस्टिवलसारखे ती काही चहाचे सेरेमनीज फेस्टिवल ऑर्गनाईज करतात. का करतात की बिकॉज ऑफ दिस सेरेमनीज दे गॉट अ रिलॅक्सेशन अँड एन्जॉयमेंट अँड दे लाईक दिस टेस्ट ऑफ द टेस्ट अँड द स्मेल ऑफ द टी. हे सगळं त्यांना आवडतं म्हणून त्याची सेरेमनीज किंवा फेस्टिवल मनवतात. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब. आणि वन मोर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन वी गेट हिअर. एक महत्त्वाची माहिती मिळते की जपानमध्ये टी क्लब आहे, चहाची मंडळं आहे. जसं आपल्याकडे वेगवेगळी मंडळं असतात, वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन दिस टी सेरेमनी. आणि त्या मंडळामध्ये जे ऑल द मेंबर्स कम टुगेदर ऑर गॅदर ऑर दे टेक पार्ट इन दिस टी सेरेमनी. या टी सेरेमनी प्रत्येक आठवड्यामध्ये ते पार्टिसिपेट होतात. So this is also one more information about tea. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions. तिकडे अशी सामान्य जनता अशी फील करते, त्यांचं असं म्हणणं आहे की त्या टी सेरेमनीज आर द स्पिरिच्युअल, एक ते आध्यात्मिक ओकेजन्स आहे की एक प्रसंग आहे किंवा तो विधी आहे असे त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्याला धर्माशी किंवा एक अध्यात्माशी त्याला कनेक्ट केलं जातं या टी सेरेमनीजला. that are closely associated with their religion. That tea ceremonies are closely related. Associated means related with their religion. त्यांच्या धर्माशी त्याचा खूप जवळचा संबंध आहे असं त्यांचं म्हणणं आहे. Tea, they say, is a healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities. त्यांचं असं म्हणलं आहे की चहा एक अतिशय हेल्दी आहे, एन्जॉयबल आहे, आनंददायक आहे, स्टिम्युलेटिक उत्तेजक drink which is full of good qualities. There are so many good qualities, or we can say helpful qualities to our body. It reduces loneliness and calms your heart. त्यांचं म्हणणं आहे की चहा पिल्यामुळे आपल्या मनाला जो लोनलीनेस आहे, एकांतपणा, एकटेपणा वाटतो, तो कमी होतो, रिड्यूस करतो. अँड काम युअर हार्ट, आपलं हृदय, आपलं मन शांत ठेवण्यासाठी त्याची हेल्प होते. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वी गेट कम्फर्ट ॲज दे थिंक. त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला एक आराम भेटतो दैनंदिन लाईफमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज. कोरियामध्ये सुद्धा बरेचसे असे चहाचे तिकडे सुद्धा प्रोग्रॅम्स किंवा सेरेमनीज होतात फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडे अँड ॲनिव्हर्सरीज. से बर्थडे पार्टी, ॲनिव्हर्सरी पार्टीज असे जे वेगवेगळे ओकेजन्स असतात प्रसंगी, हे चहाचे मग तिथे जसं आपण वेगवेगळे डिशेस बनवतो वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये, सो ॲज दे एन्जॉय द टी पार्टी, ते अशा वेगवेगळ्या प्रसंगी, बर्थडे प्रसंगी ते चहाचा आनंद घेतात. In most area of China, the tea is made in small clay teapot. चीनमध्ये चहा एक मातीच्या भांड्यामध्ये बनवला जातो. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. जेव्हा चहा दिला जातो, सर्व केला जातो अमॉंग द फ्रेंड्स ऑर पीपल, लोकांमध्ये, मित्रांमध्ये, तो त्या मातीच्या छोट्या कपामध्ये दिला जातो आणि तो अर्धा भरलेला असतो, फुल भरून देत नाही. तर त्याच्या पाठीमागे देर इज अ वन स्टोरी बिहाइंड इट. द चायनीज बिलीव्स दॅट, चायनीज थिंक्स दॅट, चायनीज असा विचार आहे त्या लोकांचा, द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. अर्धा कप चहा दिलेला आहे आणि अर्धा कप जो बाकी राहिलेला आहे तो आपापसातल्या एकमेकांच्या मित्रत्वाने, प्रेमाने भरेल चहा पिल्यानंतर. म्हणजे मित्रत्वाचं नातं टिकून राहील ॲज दे फील, ॲज दे थिंक. अशा प्रकारे चायनीज पीपल थिंक. इन रशियामध्ये टी इज मेड इन सर्व इन अ समोर्स. समोर्स नावाचे एक स्पेशल केटलीमध्ये चहा ते सर्व करतात, देतात. अ स्पेशल रशियन टी केटल मेड
ऑफ मेटल जे एका धातूपासून बनवली जाते त्याच्यातून ते समोरच्या एक विशिष्ट केटली त्यांनी बनवलेल्या आहे चहा सर्व करण्यासाठी. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जस्मिन टी. सो वी हॅव गेट अ डिफरंट कंट्रीज हाऊ दिस टी इज एन्जॉईंग. वेगवेगळ्या देशामध्ये चहाचा कसा एन्जॉय घेतात हे वेगवेगळी इन्फॉर्मेशन वी गेट हिअर. व्हिएतनाममध्ये काय आपल्याला माहिती भेटते, ते प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी, वेगवेगळ्या व्हरायटीची टेस्ट किंवा सुगंधाचा चहा ते प्रोड्यूस करतात सच ॲज लोटस टी, जस्मिन टी. लाईक इन जपान टी इज मेड युझिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड माचा. जपानमध्ये चहाची जी पावडर बनवली जाते ग्रीन टी, त्याला जे माचा म्हणतात ते बनवले जाते. द टी इज मिक्स विथ बॉइल्ड वॉटर युझिंग बॅम्बू विथ अँड सर्व इन स्मॉल बाउल. तो जापनीज लोक हाऊ दे मेक अ टी, चहा कसे बनवतात. टी इज मिक्स विथ बॉइल्ड वॉटर, चाय पावडर बॉइल्ड वॉटरमध्ये मिक्स केली जाते. युझिंग बांबू, म्हणजे बांबूच्या विस्क, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये तो उकळवलं जातं, बॉईल केलं जातं आणि त्यामध्ये त्या बांबूच्या लाकडामध्ये ते टी बनवला जातो अँड सर्व इन अ स्मॉल बाउल, आणि बाउलमध्ये तो दिला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया. तर इंडियाबद्दल आपण माहिती घेऊया. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स of tea in India? A cup of tea is offered to any guest or visitors as a token of hospitality, even in the humbles of home. आपल्याकडे चहा ऑफर दिला जातो टू एनी गेस्ट और विजिटर. कुठलाही एखादा पाहुणा असू देत, गेस्ट असू दे, किंवा कुठलाही एखादा विजिटर आपल्या घरी येणारा व्यक्ती असू देत, एक टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी. हॉस्पिटॅलिटी म्हणजे एक आदरातिथ्य बोलतो आपण, त्याचं एक स्वागत म्हणून वी ऑफर द टी. इवन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स, म्हणजे आपल्याकडे इंडियामध्ये इफ द मॅन इज सो पुअर, किती गरीब असला पण त्याच्याकडे गेल्यानंतर तो चहा देतो. हम्बलेस्ट मीन्स इज व्हेरी पुअर, वी कॅन से इन पुअर कंडिशन. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. इंडियन लोक चहा बनवतात त्याच्यामध्ये चायपत्ती आणि त्याच्यामध्ये दूध मिक्स करून बनवतात, ॲज यू नो दॅट एव्हरीवन नो. इन द रेनी सीझन, विशेषतः पावसाळ्यामध्ये, इट इज ब्रीव्ड विथ जिंजर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. पावसाळ्यामध्ये चहा तर म्हणजे वाफायला जे जिंजर वगैरे, आलं वगैरे टाकून ते आणखी जास्त, जिंजर इज ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत, औषधीय प्रॉपर्टी गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत, त्याचा यूज करून मिक्स केलं जाते. अदर्स ॲड स्पायसेस लाईक, आणखीन जे बाकीचे जे मसाल्याचे जिंजरसारखे जे वेलची आहे, कार्डमॉम और क्लोज, की ज्याला आपण लवंग बोलतो, किंवा लवंगलाच मेस असंही म्हणलं जातं. सो इट ऑल्सो ॲडेड फॉर मेकिंग टी इन इंडिया टू ॲड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर. टेस्ट किंवा एक फ्लेवर येण्यासाठी. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स, स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. सो ॲज दिस इज द अवर इंडियन ट्रॅडिशन, इन द मॉर्निंग टाईम अँड इव्हिनिंग टाईम आफ्टर ब्रेकफास्ट वी यूज टू टेक द टी. आपण सकाळच्या वेळी ब्रेकफास्ट केल्यानंतर चहा घेण्याची आपल्याला सवय आहे. Some connoisseurs means some experts we can say, relish, त्यांनी टेस्ट केलेले, relish means टेस्ट, delicately flavor. जे काही एक्सपर्ट्स आहेत ते चहाची ती वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट तिथे करतात, त्यांना माहिती आहे. फ्लेवर्ड और टेस्टफुल और फ्लेवर्ड, that is jasmine tea, green tea, lemon tea and even iced tea. So these are the varieties of tea in India also. So what about you? That means which type of tea do you like? तुम्हाला कोणत्या प्रकारचा चहा आवडतो? So it is very important and extraordinary, amazing information we got in this lesson. So I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you good day. Thank you very much.